आज धोंडा आहे पण माझा नाही आहे, माझ्याकडून माझ्या नंदांचा आणि माझ्या आत्यांना पण मी बोलवलं आहे. कारण की आता त्या पण एक आमच्या घरातली लेकच आहे ना, म्हणजे माझे वडिलांनी त्यांच्या बहिणीला बोलवलंच असतं किंवा माझ्या आजीने त्यांच्या लेकीला बोलवलंच असतं. तर आता ते कोणीच नाही आहे म्हणून मग त्यांना मी बोलवलं. तर माझ्या अशा आत्या आणि माझ्या 6 नंदा अशा सगळ्यांचा धोंडा मी करते आहे. इकडे डेकोरेशन केलं आहे आणि कुठे करते माहिती आहे, आपल्या नवीन फ्लॅटवर. काम झालेलं नाही आहे पण मी त्यांना सांगितलं की मला सगळं मोकळं करून हवं आहे, कारण की लॅमिनेशनचं काम चालू आहे. एवढी सगळी गडबड आहे पण माझी इच्छा होती की केला तर आपल्या फ्लॅटवरच करायचा. कारण की गावी माझ्या सासूचं आता ट्रेनिंग चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना टाईम नाही आहे आणि उद्या तर एंड होतो आहे, म्हणजे आपलं धोंड्याच्या महिन्याचा एंड होतो आहे. तर त्याच्यामुळे उद्या करू शकत नाही आणि आजचाच दिवस होता, कारण कालपर्यंत माझंच धोंडे चालू होते. माझ्या मामांकडे माझा धोंडा होता. तर असं कालपर्यंत मी खूप जास्त बिझी होते आणि मग मी ठरवलं की शनिवारी म्हणजे आज आपल्या इथे करायचा. तर मी केला इकडे सगळं डेकोरेशन वगैरे, सकाळीच येऊन ते करून गेले आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे. सगळे यायचे आहेत अजून, माझ्या आत्यान तेच आलेत फक्त. तर इकडे लाईट गेला आहे आता. तर इकडे ना माझं किचन आहे ना, तर त्याच्या बाहेर बरोबर मी ते डेकोरेशन केलं आहे आणि खूप सुंदर केलं आहे. मी त्यांना जसा फोटो दिला होता ना त्याच टाईपमध्ये त्यांनी करून दिलं. इतकं सुंदर म्हणजे मला खूप जास्त आवडलं आहे. आणि आता माझ्या आत्या वगैरे आल्या, तर सकाळीच आल्या, खूप जास्त उशीर झाला थोडंसं सगळ्यांचं. बाकीच्या माझ्या नंदा त्या इथेच राहतात ना, तर त्यांनी 4 नंतर नाही यायचं ठरवलेलं. पण माझ्या आत्या गावावरनं आल्यात ना, तर त्याच्यामुळे त्यांना लवकर करून घ्यायचं होतं आणि जायचं. सो तर त्यांचं जेवण वगैरे झालं. जेवणामध्ये पण काय काय मी तुम्हाला सगळं दाखवतेच, पुढे बघा तुम्ही. आणि आता ते ना आमचं आता हे नवीन फ्लॅट आहे ना आपला, तर ते टेरेस बघायला गेल्यात आणि मी तुम्हाला दाखवते माझा पसारा किती आहे. सगळं काम चालू आहे बघा, इकडे सगळं काम तसंच आहे. त्याच्यानंतर ना इकडे जे काय फर्निचरचं सगळं पसारा आहे ना तो इकडे ठेवला गॅलरीमध्ये. त्यांना बोलली की मला फक्त एवढा हॉल मोकळा करून द्या, जेणेकरून मला थोडंसं डेकोरेशन करून तिथे व्यवस्थित वाटेल, सगळ्यांना बसता येईल, कारण भरपूर जण येणार आहे. आणि तुम्ही जर इकडे बघाल ना तर सगळीकडे हे बघा काम चालू आहे, थोडंही जागा नाही आहे. पण म्हटलं इच्छा होती माझी की आपल्या इकडेच करायचं जर केलं तर. सो मग केलं, हट्ट होता माझा. आणि म्हणून मला माहिती आता बरेच जण म्हणतील की कसं काय केलं, बा लाईट चालू ठेव, बटन चालू ठेव. सगळेजण बोलतील की नवीन घरामध्ये अजून पूजा केली नाही वगैरे, मग कसं काय. तर ते पण विचारून घेतलं आम्ही. तर मी आणि कुणाल, म्हणजे असं असतं ना घर मालक जे आहेत ना त्यांनी जेवायचं नसतं, तर मी आणि कुणाल या घरामध्ये जेवणार नाही आहे. बाकी सगळे आपले पाहुणे आहेत ना त्यांना जेव घालायचं, त्यांना त्यांची ओटी वगैरे भरून त्यांचा कार्यक्रम म्हणजे त्यांचा धोंडा सेलिब्रेट करायचा. आणि आपलं काही नाही, म्हणजे आम्ही जेवणार नाही आहे. बाकी फोटोज वगैरे तर चालतातच. तर आता माझ्या आत्यान ते गेले टेरेस वगैरे बघायला, थोडंसं बिल्डिंग बघायला. तसं तर त्यांना पूजेला वगैरे बोलवणार आहेत आणि आता माझ्या नंदा वगैरे येणार आहेत. तर एक 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 जण येतील, मी तुम्हाला सगळ्या दाखवते. 6 नंदा, 6 नंदांचे त्यांचे मिस्टर, त्यांचे मुलं वगैरे सगळेजण येणार आहे. आता इथून पुढे खरा कार्यक्रम आणि इथून पुढे खरा गोंधळ असणार आहे. तर माझ्यासोबत सगळेपासून इकडे बाळा, माझ्यासोबत सकाळपासून ही कोणी माहीत आहे, मी कोण आहे सांग. आणि मी तिच्या एवढीच हाईटला, मी कोण आहे इशू मामी मी तिची मामी आहे आणि मी तिच्या एवढीच हाईटला बघा, खूप मोठी ती, उंच आहे. मी नाही बारीक, ती उंच आहे. तर तिने खूप जास्त मदत केली मला, कारण दिदीला पण ऑफिस होतं, माझी सासू पण गावी आहे, म्हणजे माझ्या दिदीला पण, आणि माझ्या नंदेनी पण खूप जास्त हेल्प केली. तर जे घरातलं काम होते ना, तर म्हणजे थोडंफार स्वयंपाकाचे ठेवलेले, तर त्या सगळ्या त्यांनी हँडल केलं त्यांनी घरी. आणि बाकीचा स्वयंपाक करून घेतलेला, कारण आपल्याला इथे चूल वगैरे पेटवायची नाही ना आपल्या नवीन फ्लॅटमध्ये, म्हणून मग इकडे आम्ही काही केलेले नाही आहे. तर असं माझ्या नंदेने खूप जास्त हेल्प केली. आणि ही माझी भाची. तर आम्ही सकाळपासून पळतो आहे आणि फायनली आत्ताशी एका व्यक्तीचं किंवा एका जोडप्याचा धोंडा झाला आहे आणि बाकीचे येत आहेत. तर चला सगळेजण बघा, माझ्या नंदा किती आहेत, कोण कोण आहे सगळं बघा. माझा ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर चला सांगते, आता माझ्या सगळ्यात पहिले आल्या होत्या आत्या. आत्या म्हणजे माझ्या पप्पांची सख्खी बहीण. तर माझे पप्पा आणि आत्या असे हे दोघंच जण होते. तर आत्या म्हणजे माझे वडील वारल्यानंतर ना आत्या एकट्याच राहिल्या, म्हणजे ना आत्यांना भाऊ आहे ना बहिणी आहेत सख्या. तर ह्या आत्या आणि यांना कधीच आत्तापर्यंत धोंड्याला, म्हणजे मलाही माहीत नव्हतं धोंडा काय असतो. आता माझं लग्न झालं, मला सगळ्यांनी धोंड्याला बोलवलं म्हणून मला माहीत झालं. म्हणून म्हटलं सगळेजण त्यांच्या त्यांच्या लेकींना आपल्या आपल्या घरी बोलवतात, तर माझ्या आत्यांना कोण बोलवणार, म्हणून मी ठरवलेलं की ज्यावेळी मी धोंडा करेल तर त्यावेळेस मी माझ्या आत्यांना पण बोलवेल. तर त्यांना मी बोलवलं होतं.
मग 35 वर्षात पहिलाच धोंडा आहे. घेऊ का? मला वाटलं केमलं घेताय. अहो. मी बरं समजा. तर असं मजा मस्ती करत करत त्यांनी जेवण वगैरे केलं. त्यानंतर ते थोडंसं मी बोलले ना की बिल्डिंग बघायला गेले होते, टेरेस वगैरे बघायला गेलेले. त्यावेळेस ते गेले आणि नेमकी लाईट गेली. त्याच्यामुळे ते आल्यानंतर लाईटच नव्हती, पण त्यांना गावी निघायचं होतं म्हणून पटकन ओटी वगैरे भरून घेतली. म्हणजे आत्यांची मी ओटी भरून घेतली, फोटोशूट केलं. त्यानंतर मामांना पण कुणालने गंध लावून, टोपी टॉवेल देऊन, त्यानंतर त्यांचा पोशाख देऊन त्यांचाही मान सन्मान केला. खरं सांगते, ज्यावेळेस मी सगळ्यांची लिस्ट काढली ना की ह्या नंदांना बोलवायचं एवढ्या त्यावेळेस मी विसरून गेलेली की माझ्या आत्यांना, म्हणजे मी आधीपर्यंत बोलत होते की आत्यांना बोलवायचं आत्यांना, पण ज्यावेळेस फोन करायचं ना त्यावेळेस मी विसरून गेलेली. मला कुणाला बोलला की अगं आत्यांना पण फोन कर बरं का आठवणीने. त्यावेळेस मला आठवलं की यार खरंच आत्यांना फोन करायचा राहून गेला आहे. आणि मग मी त्यांना फोन केला आणि त्या माझ्याकडे आल्या. मला खरंच खूप जास्त आनंद झाला. त्यानंतर त्या गावी गेल्या आणि बाकीचे सगळे आले. अयो आत्या पजे मांडी घेऊन आले डायरेक्ट मला पातेली दिले. माझं मी घेऊन आलो खायला. त्याचे पैसे देऊन टाकन. मी बसायला पाठ घेऊन आले. पैशात नाही भेटत आहे, फुकट पण नाही भेटत. पैसे माझ्या हातीनं 2 तास भाज्यात हाताला अख्खा भाज्याचा वास. अजून कोण काय आणलं? तुम्ही काय आणलं? अयगो जिजा हा सगळे आले पण लाईटच घेऊन गेले. सगळेचे सगळे आले, लाईटच गेली. आणि बिचारी दुपारपासून जेवायला बसले होते ना. आली लाईट आली. पटापट बसा, पटापटा बसा. चला उठा. तर ना माझ्या नंदेने सगळं करून घेऊन आल्यात. आता काय माहिती का, भजे, भात, दूध, गुळवणी गुळाचं गुळवणी. आणि आता ते वाढते. मेन धोंडे. हा धोंडा माहितीये का, हे असल्याशिवाय ना धोंड्याचं जेवण जेवल्यासारखं नाही. तुम्ही किती जेवण करा पण हे असल्याशिवाय ना हा मेन धोंडा असतो. याला धोंडा म्हणतात. आणि हे देतात ना त्यावेळेस धोंड्याचं जेवण पूर्ण होतं. कोणाला माहिती मला सांगा कमेंट मध्ये. मी काल माझ्या आत्या मामा त्यांच्याकडे गोल धोंडा खाल्ला. आता इकडे आता कसं ठेवू. तर आता ना सगळे पहिले ताटे वाढून घेते आणि मग एकेकाची ओटी भरते आणि मग नंतर ना जेवण वाढते सगळ्यांना. हे ना पाटावर ताट ठेवायला वाढते. आवनची कुणालची ना चुलत बहीण आहे 2 नंबरची. हा लय पाणी झालं. नाकाला लावून गेलं पाहिजे काही 4 खाली बरं नाव बोल गेला. ऐका ना नंतर इकडे नाही नाव घातल्याशिवाय हे नाही. काही घ्या. नाही थांबा, चारायच्या आधी नाव घेऊ द्या मग चारू द्या. काय उठले मी तिथे हा काय डोळ्या कधी नाही का. ऍक्शन कॅमेरा. मंद मंद वाहे वारा संत झाले होळी. मंद मंद वाहे वारा संत चाले होळी. हे ईश्वरा सुखी ठेव. अर्चना आणि वैभवरावांची जोड. आता मी सांगितलं पटकन. हो कधी नाही लावला डोळ्याला डोळा. नाही हो कधी नाही लावला डोळ्याला डोळा. स्वभाव अगदी बोळा. आपली भाजी घ्या. 1 बॉटल 2 ग्लास. 1 बॉटल 2 ग्लास. अर्चना मेरी फर्स्ट क्लास. घेतलं होतं बॉटल. हा बॉटल कधी नाही बॉटल. बरोबर का. चला
लय गरम झालं म्हणलं तुला फॅन आहे का काय नाही झालं. पाय पडू का? पडू का? हा पड ना. ते पाय पुढं करा ना, जाऊ त्या ते दिवस. ते काय नाही नाही, असू दे, असू दे. कोण मोठं आहे? रील घेत पाणी पण. एवढी मी आमच्या. तर त्यानंतर नंबर होता माझ्या दुसऱ्या नंदेचा, म्हणजे या आहेत कुणालची सख्खी मोठी बहीण, म्हणजेच माझी सख्खी ननंद. आणि कुणाल ला ही एकच बहीण आहे. दीदी आता जिला व्यवस्थित झाली पोळी राहिली बरं पोळी बनवायला लागली. आम्ही गुलाबजाम बनवतो. देऊ काय गुलाबजाम करून? आम्ही गुलाबजाम करून. बरं ऐका आता. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास, प्रकाशरावांचे नाव घेते धोंड्यासाठी खास. वा 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 वा. आता काय? ते नाव विचार, मी नाव विचारते ते दुसरे. तू सांग. अरे मी एवढं खेकडा भजी केली होती. खा आता. घेऊ का कृष्णाची बासरी बासरीची धून माझ्यासाठी दीक्षाचा पाय घेऊन आहे खास. आई आता आल्या होत्या कुणालचे आत्ते बहीण, म्हणजेच माझे आत्ते ननंद म्हणता येईल, बरोबर ना? मलाही नाही माहिती, नातं नाही लावता येत, पण कुणालची सख्या आत्याची मुलगी, म्हणजे माझी ती ननंदच लागते, म्हणून मग मी त्यांना आत्ते ननंद बोलते. माझ्या प्रीतीची हा पाच पाच. हो एवढी दोनच टाके तुम्ही घेऊन घ्या. आम्ही घेऊन आले. आम्ही आपलं खाऊन आले. व्हिडिओ नाव घ्यायचं ना. हा. नाव बिव लगेच इकडे नाव त्यांनी तयार करून ठेवलं. प्रॅक्टिस करतोय का आता बोलतोय ना नाव. नाव घेणार आहेत ते. माझा अर्थ विसरलंय त्यांनी आता पाठ करून ठेवलंय. घ्या. ऐका ना, माईला विसरायला नका लावू. माईचं पाठांतर एक तर खरंच लय कमी आहे. पाठ मी त्याच्यामुळे केलं नाही, मी ठेवून दिलं का? त्याच्यामुळे ना ते तिच्या दाजींसारखं आहे, वेळे दाजींसारखं आहे. काही पण रायमिंग वर्ड चुकायचे. तसं माझं एकदा. चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मूल. अजयरावांचं नाव घेते पानसऱ्यांची सून. वा. लय इंग्लिश यायला लागलं. लग्न झाल्यानंतर लय इंग्लिश यायला लागलं. बंद करा आता, पाच मिनिटं. त्यानंतर नंबर होता माझ्या सख्या चुलत नंदेचा, म्हणजेच कुणालची ही सख्खी चुलत बहीण आहे, आणि ही कुणालपेक्षा पण छोटी आहे. श्रीकृष्णांच्या चरणांशी अजितरावांचं नाव होते अधिक मासाच्या दिवशी. वा, वा, वा. डिस्टर्ब नका करू. हो विसरलं काय? नाही तिकडे मोबाईल. कॉफी पण अशी करायची की कोणाला तेवढं गोगल काढून ठेवलं. एक्सपिरियन्स. थांबा मध्ये बोल 3 नका. वर्षांनी येतो अधिक मास पवित्र. कोमलच्या प्रेमामुळे वाढते माझ्या आयुष्यातील चित्र. वा, वा. तसं सगळ्यांमध्ये नंबर लावले तर सगळ्यात मोठी ननंद ही आहे, पण सगळ्यात लास्टला आल्या होत्या त्या, म्हणून त्यांची ओवाळणी सगळ्यात लास्टला केली. जायचं मी आता डोकं पद्धती. ते काय आलो तो तिथेच आहे. ए, सुन, डोकं पद्धती. जेवण करायचं ना मला. मंगळसूत्रातील 2 वाट्या म्हणजे सासर आणि माहेर. संदीपरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. तिला बी खावं लागेल. एखादी लाईन आठवण करून द्या, पहिली लाईन. कॅमेरावर घेतो. अरे बटन चालू कर की. भाजीत भाजी मी तिची अमृता माझ्या प्रीतीची. अरे नाव घेऊ काय 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 करायला लावलं सगळं करून घ्या. आरती नाही करायची आम्हाला. तरी पण आमच्या नाही, असं नाही चालत. घेतलंय सगळं. असं नाही चालत. येतं मला एक उठाणा. माझा चष्मा कुठे आला आता एवढं वर्ष येतात बरोबर. घेऊ का मी? थांबा. घे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा,
आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, कुणालरावांच्या नावासाठी उखाणा कशाला हवा? हो, तुम्ही घ्या, तुम्ही. काय पण नका म्हणू फक्त. नाही एकच आपला उद्या आला नाही नाही तो नका, please नका आता, तो नका. नाही दुसरा नाही आठवत आता. दुसरा काही पण घ्या. नाव सांगा तुमचं नका सांगू. यांचं पण नको, दोघांचं पण नको. काहीतरी सांगा सांगा. माझा विसरलेला कम्प्लीट करतो नको. चला घ्या आपला बोल. पापती जातो गाडी करायला लसून प्रतीक्षेला आणली मी पटपटी बसून. तर तो सगळा कार्यक्रम झाल्यावर सगळ्यात पहिले जेंट्स लोकांना जेवायला बसवलं. तर जेवणामध्ये होतं पुरणपोळी, गुळवणी, भजे, आमटी, भात, अजून धोंडे. लास्टच्या पंक्तीला मी व्हिडिओ घेते. सगळ्यांचं जेवण झालं. सगळ्यात पहिले ना सगळे जेंट्स बसलेले, त्याच्यानंतर सगळे म्हातारे बायका बसलेल्या, मग पोरी होत्या म्हणजे छोट्या पुरी, मोठ्या पुरी आणि म्हाताऱ्या बायका. आणि त्याच्यानंतर नाही आमच्या माझ्या सासू, नंदा, काही हे कोण आत्या, अजून काय सांगू. हे आत्या म्हणजे माझ्या नंदेच्या सासू आहे बरं का. इकडं माझे भाऊ, आमचे भाऊजी आहे. छोटी सासू आहे ना, छोटी सासू आहे ना. आम्ही मावशी म्हणतो काय हा, यांना मोठी मम्मी म्हणते, मग यांना काय म्हणू असं झालं ना मला. मग छोटी मम्मी म्हणतात. हा, मग कुणाला जे म्हणतात ना तेच तोंडात राहणार ना जास्त. हा, म्हणजे सासू आहेत माझ्या छोट्या आणि त्यांचा हा मुलगा आणि त्यांची ही मुलगी. ही तर माहिती आहे माझ्या नंदीची मुलगी. आणि मी प्रतीक्षा पापळे. तर सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पाहुणे हळूहळू घरी गेले आणि आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता. आणि इकडे आवरावरी पण चालू झाली होती. तर इकडे आमचे 2 चिल्ले पिल्ले ना पसारा आवरत होते का करत होते हेच काही कळत नव्हतं. भरायचे परत होत होते. तर आम्हाला कुणाला आणि मला खूप जास्त भूक लागली होती, कारण आम्हाला त्या फ्लॅटमध्ये जेवायचं नव्हतं. म्हणून आम्ही सगळं जेवण घेतलं आणि माझ्या नंदेच्या घरी गेलो आणि तिकडे जाऊन आम्ही दोघांनी जेवण केलं. तर असा होता आजचा आपला धोंड्याच्या कार्यक्रमाचा ब्लॉग. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि एक छान कमेंट करा. बाय बाय.